मला माफ करा, आतापासून फक्त याच लाडक्या बहिणींना 12वा आणि 13वा हप्ता मिळणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आता जुलै महिन्याचा हप्ता फक्त याच बहिणींना मिळणार आहे आणि आज रात्रीपासून नवीन नियम जे आहेत ते लागू होणार आहेत. हे नवीन नियमांचे ज्या लाडक्या बहिणी पालन करतील अशाच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 12वा आणि 13वा हप्ता मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणते ते नियम आहेत, कोणत्या त्या अटी आहेत आणि काय बदल नेमकं झालेले आहेत. तर आजपासून एकूण 15 नवीन नियम जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत. आज रात्रीपासून या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. चला तर पाहूया आता हे 15 नियम कोणते आहेत. स्टेप बाय स्टेप एकूण नियम सर्व आपण जाणून घेऊया. तर पहिला नियम यांनी ठेवलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी महिला असणे अत्यावश्यक आहे. म्हणजे भरपूर महिलांनी महाराष्ट्राच्या बाहेर राहून देखील फॉर्म भरले होते. त्या कारणास्तव जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तरच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. याच्यानंतर दुसरा नियम, महत्त्वपूर्ण नियम आहे तो म्हणजे राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला याचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जर तुमच्या कुटुंबामध्ये 2 किंवा 3पेक्षा अधिक महिला जर लाभ घेत असतील तर फक्त एकूण एकाच अविवाहित महिलेला याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. आता याचं कारण म्हणजे काय मित्रांनो, तर प्रत्येक कुटुंबातील फक्त निवडक महिलांनाच लाभ देणे हे महत्त्वपूर्ण कारण सांगितलेले आहे. हा नियम अजून आज रात्रीपासूनच लागू होऊ शकतो मित्रांनो, कारण की याच्याविषयी अपडेटच तशा स्पष्टरित्या आलेले आहेत आणि ऑफिशियल वेबसाईटवर याच्याविषयी यांनी माहिती दिलेली आहे. चला तर पुढील नियमांकडे आपण वळूया. तर पुढील नियम आहेत मित्रांनो, किमान 21 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. जर 21 वर्षापेक्षा कमी तुमचे वय असेल तर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. किंवा तुमचे जर 18 किंवा 19 वर्षाचं असताना तुम्ही फॉर्म भरला असेल आणि आतापर्यंत हप्ते मिळाले असतील, परंतु आता इथून पुढे अजिबात त्याचा लाभ मिळणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो चौथा नियम आहे ते म्हणजे स्वतःचे आधार कार्ड जे आहे ते लिंक असलेले बँक खातेच दिलेले असावे. म्हणजे काय, तर तुम्ही फॉर्म भरताना किंवा तुमचं आधार कार्ड असेल DBT माध्यम करताना तुमचे स्वतःचं आधार कार्ड आणि स्वतःचंच बँक खातं जे आहे ते असायला पाहिजे. जर ते दोन्ही तुमचं सेम असेल तरच तुम्हाला 12वा आणि 13वा हप्ता जो तो स्पष्टरित्या तुम्हाला मिळून जाणार आहे. चला तर वळूया 5व्या नियमाकडे. 5वा नियम मित्रांनो काय सांगतो, तर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. वार्षिक उत्पन्न म्हणजे काय मित्रांनो, तर उत्पन्नाचे प्रमाणपत्र जे आहे तुम्ही काढू शकता आणि यामध्ये आता पहिल्यांदा अट होती म्हणजे फक्त एकट्याचे उत्पन्न पाहिले जाते, परंतु आता तसं नाही. कौटुंबिक उत्पन्न म्हणजे 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असायला पाहिजे. तुम्ही म्हणाल त्यांना कसं समजेल आमच्या 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जे आहे की नाही, तर हे पहा, लवकरच तुमचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र जे आहे ते मागवले जाणार आहे आणि त्यामध्ये तुमचे उत्पन्न 2.5 लाख आहे की त्यापेक्षा जास्त आहे ते स्पष्टरित्या येत असते. त्यामुळे हा नियम देखील महत्त्वपूर्ण ठरत आहे. याच्यानंतर मित्रांनो 7वा आणि 8वा नियम अतिशय लक्षातपूर्वक तुम्ही ऐकायला पाहिजे, कारण की ज्या कुटुंबातील सदस्य म्हणजे आयकरदाता म्हणजे काय आहे, तर थोडक्यात जर तुमच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य सरकारी नोकरीला असेल आणि त्याला पेमेंट येत असेल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो अजिबात मिळणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. याच्यानंतर 8वा नियम काय सांगतो मित्रांनो, तर तुमच्या कुटुंबात जर सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी सरकारी विभागामध्ये असतील किंवा उपक्रम मंडळ विभाग किंवा भारत सरकारच्या कुठल्याही शासकीय योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही असाल तर तुम्हाला अजिबात लाभ जो तो मिळणार नाही. किंवा तुम्हाला पेन्शन जरी मिळत असेल तरी देखील त्या व्यक्तीच्या घरच्या कुठल्याही महिलेला लाभ जो तो मिळणार नाही. चला तर आता वळूया पुढील नियमाकडे. 9वा व 10वा नियम जो आहे तो मित्रांनो काय सांगतो, तर पहा, सदर लाभार्थी महिला शासनाच्या व इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्यांना लाभ जो आहे तो अजिबात मिळणार नाही. म्हणजे काय, तर संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर दुसऱ्या योजना असतील त्यांचा जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला योजनेतून वगळण्यात येणार आहे. याची सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर माझे खासदार असेल किंवा कोणी आमदार असेल, शक्यतो नसता कोणाच्या घरामध्ये, परंतु जर असेल तर देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथून पुढचा बंद करण्यात येणार आहे. आता पुढील नियमांकडे वळूया आपण. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा सरकारी बोर्ड कॉर्पोरेशन चे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष जर असतील तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, हा नियम अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो मित्रांनो, कारण की जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो अजिबात मिळणार नाही. ही अपात्रतेची लक्षणे आहेत मित्रांनो.
जर ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टरला नो प्रॉब्लेम मित्रांनो, कारण ट्रॅक्टर शेतीविषयी लागत असतो आणि त्यामुळे काही अडचण येणार नाही, परंतु त्या तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 13वा नियम काय सांगतो मित्रांनो, अर्जदाराचं नाव, पत्ता, दिनांक याबाबतची माहिती जी आहे ती आधार कार्डप्रमाणे अचूक भरण्यात यावी. म्हणजे एकदम ॲक्युरेट तुम्ही फॉर्म भरलेला असायला पाहिजे, कुठल्याही प्रकारचे मिस्टेक फॉर्ममध्ये नसायला पाहिजे. अशा सर्व गोष्टी जर तुमच्या क्लिअर कट असतील तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे आणि त्याच्याविषयी सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत. तर हे होते मित्रांनो काही नवीन नियम व त्यांच्या अटी. या सर्व नियम जर तुम्ही पालन करत असाल तर तुम्हाला नक्कीच लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे व सर्व पैसे किंवा हप्ते असतील तर तुम्हाला सर्व टाईम टू टाईम भेटत जाणार आहेत आणि जुलैचा हप्ता देखील आता 1 ते 2 दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा. धन्यवाद.